सो प्रिटी. अरे कसलं मस्त काढलंस तू. तू आर्ट स्कूलला का नाही गेलास? जाणार होतो म्हणजे गेलो असतो, पण काय आहे, मला मेडिकल फील्डच प्रोफेशन म्हणून घ्यायचं होतं. सो हे मी आपलं छंद म्हणून. अच्छा, एक खूप छान काढलंयस तू. इट्स ब्युटिफुल. मस्त काढलंयस. हे मी ठेवू? आकृती ही तुझीच आकृती, घेऊन टाक. मला याच्यावर तुझी ऑटोग्राफ दे ना. ऑटोग्राफ? नाही नाही नाही, ऑटोग्राफ नाही देऊ शकत. अगं का? अगं ते मोठे आर्टिस्ट सही करतात, मी नाही करू शकत. नाही, तू पण मोठाच आर्टिस्ट आहेस. अगं मला पाहिजे सही पाहिजे. अगं मी नाही करू शकत. मुझे चाहिए बोला ना. काय हट्ट आहे का तुझा? बरं ठीक आहे, बघ दे इकडे. ते काय मोठे आर्टिस्ट असतात ना, तेच फक्त सही करतात. तर मी काय आर्टिस्ट बिर्टिस्ट नाहीये, आपला छंद म्हणून करतो की नाही. तेव्हा झाली सही. एक सेकंड. आता काय करतेस? एक सेकंड. फोटो निकालना है. फोटो. यस आला? यस. चला. अरे ये भी चाहिए मुझे. एक सेकंड होल्ड करो. अरे किती वेळ लावतेस ग तू? अरे संभाल के रखना है मुझे. हे बघा मॅडम, तुमचं स्टेशन आलेलं आहे. मला माझ्या घरी जायचंय. माझं स्टेशन वेगळं आहे. तिकडं एक प्लॅटफॉर्मवरचा भुलटा चोर, एक स्टेशन मास्टर आणि एक टीसी माझी आतुरतेने वाट बघत असतील. त्यामुळे प्लीज मला जाऊ दे. चला बाय बाय. बाय बाय. सी यू सून. येस, सी यू सून. एक मिनिट. बाय. बाय. थँक यू. थँक्स लॉट. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. माई. हा माई 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 माई. या अरे आज मस्त मूड दिसतोय का बाईचा. हमारा मूड तो बढ़िया ही रहता है. जेवणारेस? सॉरी, मी तुला मेसेज केला होता, मिळाला नाही. मी बाहेरून जेवून येणार होते. अगं तुझा मेसेज मिळाला मला. मी फक्त खात्री केली की जेवलीस की नाही. अच्छा, पोट भर जेवले. गुड. मैत्री कुठे आहे? तिचं डोकं दुखतंय, ती झोपली आहे. का? काय माहित. खरं म्हणजे आमचा पिक्चरचाही प्लॅन होता, पण तूही नव्हतीस, त्यामुळे मग बार गळला. आत्ता आले ना मी. आता जाऊयात आपण. अगं ते असू दे, आधी मला सांग तुझी कामं कशी झाली का? बढिया. सौमित्र आला होता ना, हा. त्याचा खूप फायदा झाला. डॉक्टर आहे ना माई तो, हो. त्यामुळे सगळ्यांना असं नीट समजावून सांगत होता. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गुड लिस्नर आहेत. समजून घेतो सगळं. खरंच लाखातच असतो असा एखादा मुलगा. खरंच. गेस व्हॉट? काय? त्याला अप्रतिम चित्र काढता येतं. काय सांगतेस? हो, तुला माहित होतं? नाही. एक्झॅक्टली. तरीच तो म्हणालाच बरेच वर्षात काढलेलं नाही त्याने चित्र. थांबा इकडे. पण एक्सलंट चित्र काढतो. काय सुंदर आहे. थँक्यू. म्हणूनच इतका छान मूड आहे वॅनचा. हे जाऊयात ना आपण फिल्मला. अगं जाऊया, पण आधी मैत्रिणीला उठव ना. लगेच उठवतो. 2 मिनिटात. तू थांब जरा, थांब. मैत्री, 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 मैत्री. काय झालं? पट्टी का लावलीस? अरे यार, आकृती झोपू दे, डोकं दुखतंय. का? अगं काही डोकं बिकं दुखत नाहीये तुझं. काही डोकं दुखत नाही. चल ना फिल्मला जाऊ. फिल्मला कशाला? इतक्या लवकर झोपतं कोणी? चल ना फिल्मला जाऊ. हे बघ, तू पण दिवसभर फिरत होतीस भरूनात. आराम कर तू सुद्धा, आणि मलाही करू देत. मी काही दमले बिमलेलं नाही बरं का. उलट खूप मज्जा केली आम्ही. सौमित्र बरोबर ना वेळ कसा जातो कळत नाही का अजिबात.
आई गो, आणि जे फिरलोय आणि मज्जा केली आहे ना, आई ग. वा मस्तच की. चल ना. ए नाही ग, चल ना. अगं नाही नाही, माझं खरंच डोकं दुखतं, नको मला झोपू दे. पण तू का दमलीस एवढी? अगं, मी काम केलंय दिवसभर, माताजींच्या वर्कशॉपचं काम होतं मला. झोपू दे आता. मग बाहेर आल्यावर तुला फ्रेश वाटेल ना. अगं नाही वाटणार. तू रिफ्रेश आता चक्कर मारू. नको आखरी. चल ना जाऊया. नको खरंच नको. इतक्या मी लवकर नाही नको. म्हणते. चल, नको अगं, सोड अगं नको ना आकृती, नाही जायचंय मला, नाहीये माझा मूड. तुला जायचं असेल तर तू जा. सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी खूप हायपर झाले ना, उगाच हायपर झाले. आय एम सॉरी. तुला वाईट वाटलं? मी सौमित्र बरोबर फिरायला गेले, जेलस फील झालं तुला? हे खेडीस का? मला असं काही वाटत नाहीये, मी काय त्याच्यामुळे नाही चिडले. अगं मी तुला म्हणलं ना, माय गो, त्यामुळे सगळी चिडचिड होते. ये तू सच में दिल से बोल रही है ना? अगं हो, 100%. एक काम कर, तू आणि माई जा पिक्चरला. हा, तुम्ही दोघी जा, मी झोपते. खरंच ना? नाही, तसं काही असेल तर तू मला एकदम जो दिल में है तो बोल दे. म्हणजे तू ना माझ्यासमोर मनानं एकदम न्यूड हो. काय? सौमित्रने कॉन्सेप्ट सांगितली. तो म्हणाला की किती छान आहे बघ ना, की आपण ना एकमेकांसमोर न्यूड व्हायला हवं. मनानं. आपण बघ ना, असे जसे होत ना हे असे तसे असे कधीच किती फिलॉसॉफिकल आहे की असं एकमेकांना एक मिनिट आकृती, मला असं वाटतं आपण आत्ता नको बोलायला या विषयावर. माझं डोकं खूप दुखतंय, नंतर बोलूयात. तू लोड नको घेऊस. नाही नाही नाही. ओके, झोप तू. गुड नाईट. गुड नाईट. माई. काल आपला दादा बाहेर जेवून आला ना. मग काय काय बिघडलं कुठे त्यात? काहीतरी खाल्लं ना, मग झालं. हो हो, पण त्या प्रकृती बरोबर गेला होता तो. आई तुम्हाला तर मी किती वेळा सांगितले, संशय घेऊ नका. त्या दिवशी ते मैत्री येऊन रात्रभर राहून घेते, तरी तो संशय घेते. सर काय संशय नाही आहे, ते माहिती आहे अशी सहज. हो, पण काय झालंय, माहितीचा स्फोट झालाय. हे नाही आवडत मला यांचं. मी काय स्फोटक बोलले ते सांगाच आता. तू नाही ग बाई, इंटरनेटवरची माहिती स्फोटक होत चालली आहे. विघ्नेश, तुझी शपथ, मी आज यांना नाश्ता नाही देणार. बरं होईल. कारण हे ना या पांढऱ्या विटेत ना डोकं नाही बाहेर काढत आहेत. ठेवा की ते काय तुम्ही हो. काय? अरे वा दादा, झाली का सकाळ? येस. कशी झाली ट्रिप? कसली ट्रिप? कसली? अच्छा, कालच काय मजा आली, मजा गेली. फ्रेश वातावरणात गेलो, जरा मोकळं मोकळं वाटते. बरे हो का? मैत्रीला पण घेऊन जात जा आधी मध्ये, मोकळ्या हवेवर. तिला पण छान फ्रेश वाटेल नाही का? हल्ली तुमचा ग्रुप कुठे असं ट्रिपा पिपा काढत नाही ने? बिचारा चुंबू ब्रेकडाऊन झालाय ग. वाईटच झालं ग त्याचं जरा. हे त्याला घेऊन जा तू ट्रिपला.
त्यांचं सोडा, पण आदिल आणि रेणूचं झालं. जमलं? अरे वा, क्या बात आहे, एकदम मस्त बातमी दिलीस तू. नाही नाही, मी काय म्हणतो, आता त्यांचंही जमलंच आहे ना, तर ह्याच्या साखरपुड्यासाठी आपण हॉल बुक केलाच आहे, त्याच मार्फत त्यांचाही साखरपुडा करून टाकू काय? साखरपुडा. हा? त्यांना वेळ आहे ना साखरपुड्याला अजून, म्हणजे घरी सांगितलंच नाही ना त्यांनी त्यांच्या अजून, त्यांना वेळ आहे. घरच्यांचं काय हल्ली विचारतो कोण घरच्यांना, नाही का? मिया बीबी राजी तो क्या करेंगे घरवाले. अगे नाही गे, नाही नाही, नाही. घरवाले नाही, मिया बीबी राजी तो क्या करेगा पाजी, असं क्या आहे ते. करेगा पाजी. बाबा भाजी नाही येते, ऍक्च्युली ते काजी काजी जी काजी कसं मीटर मध्ये मेंटेन ठेव. हे काय ते ठरवा नक्की काय म्हणायचंय, काजी पाजी काय काय. हो ना. हॅलो. हॅलो, हाय, बोल. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. तू कधी येणार आहेस क्लिनिकला? हो येणार आहे, म्हणजे निघतोच आहे. ओके गुड, भेटूच आपण. हा, भेटू ना. हॅलो, ऐक ना, मी ते तू काढलेलं स्केच पुन्हा एकदा पाहिलं. इट्स ब्युटिफुल. थँक्यू. चल, मी आल्यावर भेटतो, तुला फोन करतो. येस येस, भेटूयात. बाय. बाय बाय. काय झालं रे हसायला? काय? हा, अगं काल गेलो होतो ना, तर तिथे मी एक चित्र काढलं आकृतीचं. अरे पण तू तर कामासाठी गेला होता. अगं काम तर केलंच ना, म्हणजे ते झाल्यावर मग चित्र काढलं. किती वर्षांनी काढलं, तुला तर माहितीच आहे. तर मी काय म्हणतो बाबा, आता घेतो स्केचिंग बुक, चालू करतो परत. हा, वा वा, व्हेरी गुड, मस्त आयडिया आहे तुझी. पण ए बाळा सौमित्रा, माझं एखादं स्केच काढ ना. बऱ्याच दिवसात मुखपुस्तिकेवर काही टाकलं नाही रे मी. लगेच काढतो. काय कर, तुझे सगळे जे उद्योग आहेत कामधंदे आहेत ना सोडून दे आणि ह्यांचं चित्र काढत बस. हा? हा. काय हा काय. हा, तुम्ही बसा गप्पा मारत, मी निघतो, मला उशीर होतोय, रात्री भेटू. बाय बाय. चित्रच काढ, रंग उधळू नकोस म्हणजे झालं. आई, नो संशय. घे संशय, घे ना, यांच्यावरही घे. ये ओके. हॅलो. आज एकदम मूड बढिया आहे. आज मी एकदम मस्त मूड मध्ये. बस. काय ग एवढी अशी टेन्स का वाटतेस? मी काल जरा जास्तच इमोशनल झाले. तुला मी वियर्ड वाटले असेल ना? आता तू बोललीच आहेस तर जरा बस ना. नाही खरंच बस. काय ना, मला खरंच जरा ऑकवर्ड वाटत होतं. म्हणजे मला कळे ना की ही मुलगी कशी काय माझ्या समोर निवड होते. काय बोलतेस, मला असं काही वाटलं नाही. खरंच ना? अगं खरंच मला उलट ना एकदम बरं वाटलं की असं मोकळेपणाने आपण कोणाशी नाही तर फार बोलतो ना. एक्झॅक्टली. म्हणजे खरं तर मला पण आश्चर्य वाटलं की मी इतकी सहज तुझ्या समोर ओपन झाले ना, आणि अशा गोष्टी सांगितल्या तुला ज्या मी माझ्या अजून पेरेंट्सना पण नाही सांगितलेल्या. का म्हणजे तुझ्या आईबाबांना नाही माहिती आहे
का का नाही सांगितलं? मलाच पचत नाहीये हे अजून. त्यांना कुठून सांगणार? मला ना दिल्लीमध्ये कुठेही गेलं ना तरी त्याची आठवण येते. मला ते शहरात राहणं मुश्किल झालंय. पळून जायचं होतं. फॉर्च्युनेटली पुण्याचं काम आलं, लगेच उडी मारली मी. पण अगं आता आता बरेच दिवस झालेत, त्यामुळे आता तू सांगून टाक आई बाबांना. असं किती दिवस लपवणार आहेस? भीती वाटते मला, काय रिॲक्ट करतील ते. आता म्हणजे ऑब्व्हियसली त्यांना थोडं वाईट वाटेल, पण ते लपवून तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? खरे म्हणजे बघ ना, आता माझंच उदाहरण घे. म्हणजे मी पण असं लपवून ठेवलंय ना आमच्या ब्रेकअपचं घरी, तर माझी केवढी गोची झाली आहे तुला. आता मलाही सांगावं लागणारच आहे. सो तूही सांगून टाक. कधी सांगू? आता? मग काय, मला असं वाटतं अच्छे काम में देरी क्यों. हे बघ, हा तुझा फोन, आत्ताच्या आत्ता फोन लाव. नाही, मी प्रिपेअर्ड नाही अजिबात. काही होणार नाही, ट्रस्ट मी. आणि तू एकदम, तुला रिलॅक्स वाटेल मेंटली. लाव. आई, आता शिकचे. हॅलो. हॅलो मितू. ओ सॉरी सॉरी, तू मेडिटेशन करतेस का? बिझी नाहीये, बोल ना. अगं नाही, मला तुला ना काहीतरी सांगायचंय. तू आपण भेटूया का? आपण भेटूया. बोल ना, तू काय झालंय? अगं आज ना राहुलचे पॅरेंट्स येणार आहेत आमच्या घरी भेटायला. आय थिंक आज सगळं फायनल होऊन जाईल. ओ आय सी. ऋतू, तू रेडी आहेस ना? म्हणजे तू राहुल खरंच आवडतो ना तुला? अगं तो चांगलाच आहे ग, बट यु नो आय एम फिलिंग बिट वियर्ड, यु नो. आणि बाकी कोणाला नाही सांगू शकत ग मी, हे तुलाच फक्त सांगू शकते. आय नो. हे बघ, डोंट वरी, होईल सगळं नीट. डोंट वरी. होप सो. आणि ऐक ग मी, तुला शौनकला सांभाळून घ्यावं लागेल. म्हणजे त्याला हे कळलं तर तो स्वतःला त्रास करून घ्यायला. ऋतू, असं काहीही होणार नाही, कारण चुंबक सेन्सिबल आहे. तो असं काही करणार नाही. मुळात तुला त्रास होईल असं तो काहीच वागणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस, ओके? तू शांत राहा आधी. हां हा या ओके ओके फाईन. थँक्स यार मी तू. थँक्स. चल, एवढी कशाला फॉर्मल होतीस? बर चल, मी ठेवते फोन. बर ठेवते मी आता, पण आपण नक्की भेटूया मी तू. हो, आपण भेटूया. डोंट वरी. टेक केअर.